नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विंटर 2024 एक्झामिनेशन किंवा डिसेंबर 2024 एक्झामिनेशन किंवा जानेवारी 2025 एक्झामिनेशन किंवा डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 महिन्यापर्यंत या 2 महिन्यामध्ये झालेल्या जेवढ्या फ्रेशर, रिपीटर सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसचे मोस्ट रिझल्ट आलेले आहेत. जास्तीत जास्त कोर्सेसचे रिझल्ट आलेले आहेत, थोडेफारच रिझल्ट राहिलेले आहेत. ठीक आहे, तर आज आहे दिनांक 19 फेब्रुवारी 2025. 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत जेवढ्या काही कोर्सेसचे रिझल्ट लागले आहेत त्याची मी पूर्ण यादी वाचून दाखवणार आहे. तसेच तुम्ही व्हिडिओ पाहत असताना याची फॉन्ट साईज बारीक आहे, हे आपल्या स्क्रीनवर जी दाखवत आहे ती रिझल्टचं. तर तुम्हाला काय करायचे, यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना त्याच्या सेटिंगमध्ये जायचे. व्हिडिओच्या सेटिंगमध्ये चाक असते वरी कोपऱ्यात, त्याच्यावर क्लिक करायचं. क्वालिटी ऑप्शन दिसेल, क्वालिटीच्या पुढे ॲटो दिसेल, ॲटोवर क्लिक करायचं. मग वेगवेगळे ऑप्शन येतील, सगळ्यात शेवटी येईल ॲडव्हान्स्ड, त्याच्यावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे रिझोल्यूशन दिसतील. तर सर्वात वरच्या साईडला जेवढा हायेस्ट रिझोल्यूशन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. 1080p केलं तर लई चांगलं. 720p, 1080p किंवा त्याच्यापेक्षा हायर रिझोल्यूशनमध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात किंवा रिझोल्यूशन करून व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला हे सगळे बारके फॉन्ट व्यवस्थित दिसतील, जसं की आता मला व्हिडिओ बनताना दिसत आहेत. ठीक आहे, आणि झूम करून सुद्धा पाहता येईल. ठीक आहे, बारक्यातली बारकी गोष्टसुद्धा तुम्हाला पाहता येईल. तर ते तुम्हाला रिझोल्यूशन जास्त करून पाहायचं आहे, कारण काही आपले सबस्क्रायबर म्हणत होते की दिसणार गेले स्क्रीनवरला काही, कारण तुम्ही रिझोल्यूशन वाढवलं तरच दिसेल, नाहीतर ऑटोमॅटिक तुमच्या स्क्रीनचा ऑलरेडी सेट जे केलेला असेल 360p, 144p त्याच्यावरही दिसणार नाही काही पण. 1080p, 720p वरच बघायचं किंवा त्याच्या हायेस्ट सेटिंगवर. ठीक आहे. बॅचलर ऑफ आर्ट्स BAचे रिझल्ट लागले आहेत. BAचे काही रेग्युलर विद्यार्थ्याचे रिझल्ट नाहीत. जे लोक अगोदर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला कधी फेल झालेले असतील व ज्यांनी विंटर 2024 किंवा डिसेंबर 2024ला परीक्षा देण्यासाठी रिपीटर किंवा पुनर्परीक्षार्थी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरला असेल, ऑनलाईन अर्ज भरलेला असेल, अशाच BAच्या विद्यार्थ्याचे सप्लिमेंटरी एक्झामचे रिझल्ट्स आहेत ही. तर त्यांचे रिझल्ट लागलेले आहेत, तुम्ही PRN नंबर टाकून चेक करू शकता. ठीक आहे. पण आता वेगवेगळे 3 सर्टिफिकेट प्रोग्राम आहेत, त्याचे रिझल्ट लागले, तुम्ही पाहून घ्या. MA मराठीचा रिझल्ट लागलेला आहे. MA हिंदी 2015 पॅटर्न, M42, M43 MA इंग्लिश सेमिस्टर 2015 पॅटर्न रिझल्ट लागलेला आहे. आता मी जेवढे नावं घेणार आहे ती सर्वांचे रिझल्ट लागलेल्या आहेत त्यांचेच घेणार आहे. ज्यांचे रिझल्ट लागलेले नाही त्याचा उल्लेख इथे करणार नाही. जेव्हा त्यांचे रिझल्ट लागतील तेव्हा उल्लेख करण्यात येईल. ठीक आहे. M43 MA इंग्लिश सेमिस्टर 2015 पॅटर्न, M48 MA उर्दू NET 2020 पॅटर्न सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड, M49 MA मराठी NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड, M50 MA इकॉनॉमिक्स NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड, M58 MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड, M49 MA हिंदी NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड, M60 MA हिस्ट्री NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड. पुन्हा M51 MA हिंदी न्यू 2021 पॅटर्न, M52 MA इकॉनॉमिक्स न्यू 2021 पॅटर्न, M51 MA हिंदी न्यू 2021 पॅटर्न रिझल्ट लागलेला आहे. M52 MA इकॉनॉमिक्स न्यू 2021 पॅटर्न, M53 MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन न्यू 2021 पॅटर्न, M54 एक मिनिट M54 MA मराठी न्यू 2021 पॅटर्न, M44 MA उर्दू न्यू 2021 पॅटर्न, M72 MA इंग्लिश ॲन्युअल पॅटर्न. आता ही जी तुम्हाला 2021 पॅटर्न किंवा ॲन्युअल पॅटर्न असे जे जुने पॅटर्न दिसत आहेत तुम्हाला, तर ही पॅटर्न आता बंद झालेली आहेत आणि NEP 2020 पॅटर्न चालू झालेले आहेत. परंतु त्यांचे जे विद्यार्थी त्याला त्या कोर्सेसला ॲडमिशन घेतलेले असतील व जे 2 वर्षामध्ये कमीत कमी 2 वर्षात ते कोर्स पास करावा लागतो, त्याला MA पास करावं लागतं, त्या कालावधीत झालेले नसतील तर त्यांची जी मॅक्झिमम लिमिट असणार आहे कोर्स पूर्ण करायची तिथपर्यंत ती
कोर्स चालू राहणार आहे. मग ह्यांनी काय करायचं आहे की ज्या विषयात आपण फेल झालो आहोत त्यांची पुनर्परीक्षा ती रिपीटर एक्झामिनेशन फीस भरून परीक्षा द्यायची आहे आणि पास व्हायचं आहे. त्याच्या शेवटची मुदत असते बरं का कोणताही कोर्स पूर्ण करण्याची, अगोदरच्यानी राहिलं नाही. एखाद्या MA ला ॲडमिशन घेतलं आणि 10 वर्षात MA करायला असं नाही. आता नवीन पॅटर्न तर असं आहे की 2 वर्षाचे MA तुम्हाला जास्तीत जास्त 4 वर्षात पूर्ण करावं लागेल. 4 वर्षात तुमचे सगळे विषय निघावेच लागतील. कमीत कमी 2 वर्ष, जास्तीत जास्त 4 वर्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा एकही विषय राहिला तर तुमचं सगळं डिलीट होऊन जातं आणि नव्याने MA ला ॲडमिशन घ्यावं लागतं. ठीक आहे. तर आता ज्युनियर पॅटर्नचे आहे ते पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी आहेत, त्यांचा कोर्सची मुदत जर संपलेली नसेल व त्यांनी पुनर्परीक्षार्थी ऑनलाईन अर्ज भरून परीक्षा दिली असेल तर त्यांचे रिझल्ट लागले आहेत. M72 MA इंग्लिश ॲन्युअल पॅटर्न, P04 B-Lib and ISC, P16 M-Lib and ISC, G11 G12 व Bachelor of Arts उर्दू, G15 Bachelor of Mass Communication and Journalism, P03 डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. पुढे बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे BCom, G02 BComची सुद्धा ही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचीच एक्झाम होती, सप्लिमेंटरीच एक्झाम होती, त्यांचे रिझल्ट लागले आहेत. M17 M.Com सेमिस्टर 2015 पॅटर्न, सेमिस्टर 1st to 4th, M117 M.Com NEP 2020 पॅटर्न, सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 3. MBA P79 सेमिस्टर 1st, 2nd, 3rd. ठीक आहे. पुन्हा आता पॉप्युलर तेवढे घेऊ, बाकीचे तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या. ठीक आहे. पॉप्युलर तेवढे घेऊ, बाकी स्क्रीनवर पाहून घ्या. तुमचा रिझल्ट लागला असेल तर त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून PRA नंबर टाकून कॅप्चा कोड टाकून सबमिट करून रिझल्ट लागला असेल तर डाउनलोड करून घ्या. ओके. ठीक आहे. पुढे आहे डिप्लोमा इन एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट. त्याच्यानंतर आहे डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट बँकिंग, बाल संगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम, आशयुक्त अध्यापन पद्धती, स्वयंसहायता समूह प्रमाणपत्र शिक्षणक्रम मूलभूत शिक्षणक्रम, मूल्य शिक्षणाची मूलतत्वे मूलभूत शिक्षणक्रम, MA एज्युकेशन 2016 पॅटर्न, MA एज्युकेशन न्यू पॅटर्न, MA एज्युकेशन NEP 2020 पॅटर्न, शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम त्याला DSM म्हणतो, स्पेशल B.Ed HIVIMR 2016 पॅटर्न, B.Ed ॲन्युअल पॅटर्न, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2015 पॅटर्न, बॅचलर ऑफ सायन्स PCM 2015 पॅटर्न, BSc बायोलॉजी केमिस्ट्री झुलॉजी 2023 पॅटर्न, MSc इन मॅथमॅटिक्स 2021 पॅटर्न, MSc इन फिजिक्स 2021 पॅटर्न, MSc इन केमिस्ट्री 2021 पॅटर्न, MSc इन झुलॉजी 2021 पॅटर्न, MSc इन बॉटनी 2021 पॅटर्न, डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल सायन्स 2021 पॅटर्न, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2021 पॅटर्न, डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स 2021 पॅटर्न, MSc फिजिक्स 2022, MSc केमिस्ट्री 2022, MSc झुलॉजी 2022, MSc बॉटनी 2022, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2023 पॅटर्न, NEP 2020, MSc इन फिजिक्स 2023 पॅटर्न, MSc केमिस्ट्री 2023, MSc झुलॉजी 2023, MSc बॉटनी 2023, MSc बॉटनी 2023चा लागलेला नाही रिझल्ट, बाकीच्याचा लागला आहे. ठीक आहे. MSc मॅथमॅटिक्स 2023 पॅटर्न लागलेला नाही, लवकरच लागेल. सर्टिफिकेट प्रोग्रामिंग कम्प्युटर, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन ओल्ड पॅटर्न P32 BCA. ठीक आहे. पुढे BSc इंडस्ट्रियल सायन्स 2016 पॅटर्न, बॅचलर इन कम्प्युटर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन 2016 पॅटर्न, MCAचा लागला रिझल्ट, BBAचा लागला आहे, BSc कम्प्युटर सिस्टीम आर्किटेक्चरचा लागलेला आहे. आता हे बाकीचे कोर्सेस तुम्ही बघून घ्यायचं आहे. मी फक्त आता पॉप्युलर कोर्सेसची नावं घेणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल, बाकीचे पाहून घ्या तुम्ही सर्टिफिकेट कोर्सेस वगैरे सगळे. ठीक आहे. हे स्क्रीनवर वाचून घ्या. हां. बॅचलर ऑफ सायन्स मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी ओल्ड पॅटर्न P25 रिझल्ट लागलेला आहे. BSc LT लॅबोरेटरी टेक्निक्स 2017 पॅटर्न P127 रिझल्ट लागला आहे. चला बस एवढेच आहेत. हे सगळे इतर न वाचलेले रिझल्ट तुम्ही वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला बघायचं त्याच्यामध्ये तुमचा कोणता कोर्स आहे का, आणि त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून PRA नंबर टाकून आणि एक्झाम वर्ष निवडताना काय करायचं, डिसेंबर 2024 निवडायचं आहे. जरी तुमची एक्झाम जानेवारी 2025 महिन्यात झालेली असेल तरीसुद्धा डिसेंबर 2024 वरच क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.